तर फलटणच्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेपाची मागणी जोर धरते। या प्रकरणामध्ये ठाकरे सेनेचे नेता सुषमा अंधारे आज फलटण पोलीस ठाण्यामध्ये धडक देत आहेत आणि पोलिसांना जाब विचारतायत। मृत डॉक्टर फलटण येथील असल्यानंच ही घटना केवळ स्थानिक मर्यादित न राहता राज्यव्यापी ठरली आहे। वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा उद्रेक झालेला आहे। राज्यातल्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यानं आता रुग्णसेवा ठप्प झाली आहे। आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करा अशी अटकेची मागणी होते। सरकार आणि पोलिसांवर निष्क्रियतेचे आरोप सुद्धा वाढत चाललेले आहेत। आपण पाहतोय की आता सुषमा अंधारे थेट जाऊन जाब विचारणार आहेत। खरं तर ती तिथली एक स्थानिक घटना न राहता आता या घटनेनं राज्यव्यापी स्वरूप प्राप्त केलेलं आहे। सगळे डॉक्टर जे आहेत त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यभरातल्या रुग्णांना ह्याचा फटका बसणार आहे। तेव्हा ही घटना केवळ मामूली नाहीये, तर संपूर्ण राज्यावर ह्याचे पडसाद उमटतायत। तेव्हा आता सुषमाताई अंधारे काय प्रतिक्रिया घेतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। आपल्यासोबत ओमकार कदम लाईव्ह जोडले गेलेले आहेत। ओमकार, आपण पाहू शकतोय की सुषमाताई आता फलटणमध्ये जातात आणि धडक देत आहेत, पोलिसांना जाब विचारणार आहेत। पोलीस निष्क्रिय आहेत अशी ही माहिती मिळते, अशी चर्चा आहे। तुमचं काय म्हणणं आहे? एकूणच फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। दोन्ही आरोपींना आता जरी न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी विरोधकांकडून या घटनेमध्ये आतापर्यंत वेगवेगळे आरोप केले गेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आज सुद्धा उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या फलटणमध्ये येत आहेत आणि इथं येऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये या घटनेच्या बद्दल जाब विचारणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वत्र फलटणमध्ये पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आलेला आहे। आतापर्यंत विविध नेत्यांकडून या घटनेच्या निषेधार्थ आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या। महाराष्ट्रामधील जे डॉक्टर्स आहेत, ज्या डॉक्टरांचं आंदोलन आहे त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केलेलं आहे। त्यामुळं एकूणच हे वातावरण, या घटनेच्या बद्दलचं जे वातावरण आहे हे मोठ्या प्रमाणात तापताना आपल्याला पाहायला मिळतंय। आज सुषमा अंधारे या फलटणमध्ये येथे आल्यानंतर त्या नेमक्या इथे येऊन या पोलिसांना काय जाब विचारतात आणि त्यानंतर माध्यमांबरोबर काय बोलतात हे आता पाहावं लागेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।